लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। नमस्कार मंडळी, मी आपल्या सर्वांचा लाडका निवेदक अभय वारुळे। मी आता पोहोचलोय आळेफाटा या नगरीमध्ये। आळेफाटा नगरी ही तितकीच महत्त्वाची आहे, कारण की ह्या आळेफाटा नगरीच्या या चौकामध्ये मोठी मोठी आंदोलनं घडतात आणि आंदोलन घडल्याच्या नंतर या ठिकाणचा असणारे व्यक्ती, राजकीय व्यक्तित्व त्याच्या राजकीय प्रवासात यशस्वी होतो का नाही ही या ठिकाणी पाहायला मिळतं। मग जुन्नर तालुक्याचे असणारे विद्यमान आमदार अतुल बेनके असतील, त्यांनी पाण्यावरती या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यांना आमदारकीचं असणारं अर्थातच त्याच्यामध्ये यश प्राप्त झालं। त्यानंतर आता मध्यंतरी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील आणि जुन्नर तालुक्यातल्या सर्वच पक्षाचे विविध नेते असतील, जे नेत्यांनी ह्या असणाऱ्या आळेफाट्याच्या चौकाला ऐतिहासिक बनवले आणि ह्याच आळेफाट्यातल्या लोकांच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आपल्याला आपल्या विशेष कार्यक्रमातून घ्यायच्यात। मी खासदार बोलतोय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी प्रत्येक शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मतदाराची ही जी प्रतिक्रिया आहे ती जाणून घ्यायची आहे। जाणून घेत असताना आपण काही लोकांना भेटणार आहे, त्या लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या त्या ठिकाणी। बाबा नमस्कार, काय नाव तुमचं? शिवाजी मोरे। कुठे राहता? आम्ही आंबेगाव तालुका। आंबेगाव तालुक्याचे आहे का? म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या तालुक्यातले तुम्ही। तर आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक माहिती आहे कसली निवडणूक आहे ना? कसली आहे? खासदारची आहे ना? ह्या खासदारकीची आहे। तुम्ही काय करताय? शेती करताय की अजून काय व्यवसाय करताय? ठीक आहे, तुम्ही 10-15 वर्ष सरपंच आहे। गावचे सरपंच आहेत का? कोणत्या गावचे? आंबेगाव बावडी गावचे। आंबेगाव आंबेगावचेच नाही, बावडी गावचे। भावडी गावचे। आपल्याला सरपंच भेटत एका गावचे। सरपंच साहेब, या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावरती हे मैदान पेटल यावर्षी? आता हे दोन बाजू आहेत। आता मराठा आरक्षण एक आणि ज्या मराठा आरक्षणाला ज्यांनी मदत केली जाईल त्या बाजूला बहुतेक समाज बहुतेक प्रमाणाने त्या कोणी बाजूला केली मदत? काय वाटतं मला, एका डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजीदादा आढळराव पाटील? नाही तसं पाहिलं तर ते दोघांनी पण त्या मराठी आरक्षणाला मदत केलेली दिसत नाही। मग काय आता काय व्हायचं मग? मग आता काय होईल? आता कसं आहे, लोकमतावर आता कसं आहे का समाजाचं कसं आहे तसं तरी पण एकंदरीत समाज हा तो विचार करतच, तो भाग वेगळा आहे। बैलगाडा असेल आपल्याकडे, लोक जास्त ओळखतात आढळराव पाटलांकडे। असं का? आढळरावांनाच का मतदान करणार? कारण काय आहे का, हा शेती विभागातला आहे, शेतकऱ्यांचाच मुलगा आहे आणि तो अनेक वेळा अनेक कार्यक्रमांना लोकांच्या जातो। अमोल कोल्हे पण म्हणतात की मी पण शेतकऱ्यांचा मुलगा आहे। आतून पास आम्ही आता जवळची माणसं असताना कितीतरी दिवस झालं का भेटही नाही, 4-5 वर्ष, 2-4 वर्ष आता शिकावं तरी भेट झाली। मग खासदार ते आता म्हणते ना तुम्हाला गाव भेटही नव्हती। तुम्हाला काय वाटतं लोकसभेचे जे लोकसभेचे जे सदस्य आहेत, ते लोकसभेच्या सदस्यांनी असं ग्रामीण भागामध्ये गावागावांनी कोणाची काय अडचण आहे, कोणाची काय अडचण आहे, ज्यांना कुठलाचे रस्ते, कोणाची काय समस्या, आदिवासींची समस्या। सरपंच म्हणून राहिलेला आहात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही वर्षांपासून अमोल कोल्हे असं म्हणतायत अभ्यासू नेतृत्व आहे त्यांनी। आता असं ते म्हणतात अभ्यासू नेतृत्व आहे सर्वसामान्य। बायपासचा प्रश्न मार्गी लावला असेल, बैलगाडा प्रश्न मार्गी लावला असेल, कांद्यासाठी दिलेच नाही अजून, त्याला माहितीच नाही। कसं काय असं कसं काय जर आला त्याच्या त्या कार्यक्रमामध्ये तो रंग आहे पहिला, तो संभाजी महाराजांची एक भूमिका करून सगळ्या लोकांना वाटलं चांगली गोष्ट आहे। संभाजी महाराजांचा एक प्रतिनिधी म्हणून लोकांनी केली झटक्याने। तर तसं पाहिलं तर त्यांचं एवढं काम आहेच नाही। शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार, आता तुम्ही सरपंच किती वर्ष राहिले म्हटले? मी मग 92 पासून। किती वर्ष? पण मी झालो 15 वर्ष राहिलो। 15 वर्ष सरपंच राहिले, म्हणजे आढळराव पाटील तुमच्यामध्ये साम्य आहे काहीतरी। माझा त्याची तरी पण एक सरपंच म्हणून प्रश्न विचारतो अभ्यासाचा, खासदारांची कामं कोणती कोणती? खासदारांची कामं मोठी मोठी असतात। रस्त्यांची कामं, पुढे एखाद्या पुलाचं काम, पुढे एखाद्या भागामध्ये, पुढे एखाद्या पाण्याची योजना, पुढे रस्त्याला खाली कामं करायची का सर्वसामान्यांना भेटत फिरायचं रस्ते? नाही, त्यांनी कामं करून दाखवली पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, त्यांचे त्या पत्र घेऊन त्या ठिकाणी त्यांची कामं पुरी केली पाहिजे। काळामध्ये एखाद्या पॅनल मधून निवडून आलेला सदस्य तो पॅनल सोडून दुसरीकडे मतदान करायचा, तो मतदान केल्याच्या नंतर तुम्ही त्याला काय करायचं? अशी माणसं हे त्याचा 2 रुपयासाठी कोणा काही कुणी जातील पळतील, त्याचा काय भरोसा आहे का? शिवाजी आढळराव पाटील आता दुसऱ्या पक्षात गेले, त्याबद्दल काय वाटतं? मग ते पण गेले ना दुसरीकडे? आता मुळात काय झालंय की आता या सगळ्या नेत्यांचं राजकारणाचं महाराष्ट्रामध्ये फार विद्रूप काम झाले। दादांनी इकडे प्रवास केलाय किंवा अगोदर अमोल कोल्हेंनी प्रवास केलाय अगोदर, या दोन नेत्यांबद्दल काय वाटतं? तुमच्या पॅनलमध्ये एखाद्या सदस्याला फुटल्यावर तुम्ही त्याला काय शिक्षा करायची असं वाटतं का? आता यांना पण शिक्षा करावं? आता एवढं पहिलं पाहिजे होतं का त्यांनी मराठी माणसांना जी आरक्षणाची बाजू होती ती लावून धरायला पाहिजे, ती यांनी कुणी लावून धरायचा प्रयत्न केलेला नाही। आता आतून काय केलं असेल, पण बहुतेक आज मराठी माणसांची परिस्थिती अशी
नुसतं कांद्याचं हे निर्यात आमचं काहीच नाही. शेतकऱ्याच्या मालाच्या बाबत तुम्ही नाराज आहे का? शून्य. नाराज आहे तुम्ही? नाही नाही आम्हाला तर ते आणि नाराज मी आता काही झालं आता आम्ही प्रतिनिधी हे गावचे आम्हाला काहीतरी कोणाला तरी सांगितलं पण तरी पाहिजे. तरी पण एक प्रश्न विचारतो, या नाराजीचं कारण काय? नाराजीचे कारण एवढंच का शेतकऱ्याकडे कोणतंच लक्ष नाही. कुणाचं? दिल्ली सरकारचं का कुणाचं? ते नाही महाराष्ट्र सरकारचे नाही. दिल्ली सरकार. बरोबर, दिल्ली सरकारचं बरोबर ना. शिवाजी आढराव पाटील निवडून आल्याच्या नंतर आता असणाऱ्या दिल्ली सरकारमध्ये सामील होतील का? 10-15 वर्ष चांगलं काम केलेलं आहे. पण आता पण बीजेपी सरकारमध्ये जाणारच ना. तो बहुतेक बरं आहे कमीत कमी. तुम्ही आता म्हणताय नाराज आहे, काही केलं नाही. नाही नाही आता जर तो 5 वर्ष नव्हतं 5 वर्ष गेलीच ना फुकट. कुणाची? या लोकसभेची आता अमर कोल्हे 5 वर्ष आला आम्हाला माहितीच नाही आणि मग आणि प्रयत्न केला पण नाही. तुम्ही कुठे बघितलं नाही का त्यांना? बघितलं मग आता माझा दरवर्षी पाहतोय म्हणणं पण काय थोडंच असं याच्यामध्ये लोकसभेमधली काही भाषण त्यांनी सोडलीत काय? आता काय काय माणसं आता तो हेच आहे ना वक्ताच आहे ना. आता त्यांचं म्हणणं आहे ते वक्ते. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? ते काही भारीच बोलतात. अमोल कोल्हेंबद्दल ते बोलतात की ते वक्ते ते दिसत नाहीत, भेटत नाहीत, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता आम्हाला पहिलं आढळराव गाड्याविषयी वगैरे चांगलं वाटायचं, परंतु त्यांनी पक्ष नव्हतं बदलायला लागत, कारण ते शिवसेनेचेच राहायला लागत होते. पण त्यांनी असे आता वरच पक्ष बदलायला लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मग त्यांनी पण चालमूळ केली. काय वाटतं तुम्हाला? मेन गोष्ट आहे ना अख्ख्या महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण हे वाईट आहे का? हे पूर्ण वाईट झालं. याच्याबद्दल काय होईल? सर्वसामान्य लोकांचं एकच आलंय तिकडचं एक सर्वसामान्य आहे का? पूर्ण लयाला गेलेलं आहे काय? आणि ऑलरेडी ईडीची ढाल दाखवून का हे पूर्ण फोडायची राजकारण चालू आहे काय? सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं? सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं आता? आता एकच आहे, इलेक्शन आहे ना पूर्ण टॉप करणे, बंद करणे. हा नाही डायरेक्ट आता समान कायदा करून टाक. कोणी निवडून घेतं. कोण दिलं ते वर परवा खेळी काढतात, काय उपयोग आहे मग ना? ईडी लावली लोकांच्या मागे पण ईडीला ज्याच्या का 1000 कोटीची स्टेट आहे ती सरकारने जमा केली का? नाही केली. पण काहीतरी चुकीचं वागले असेल नाही म्हणून नाही तुम्ही पण येते ना. मी ते चुकीचे आहे तर तुम्ही सरपंच राहिले 15 वर्ष, तुमच्या लोकांना ईडी आली. आमचं काय म्हणणं आहे ज्यांनी ईडी मध्ये गावलेत का नाही त्यांच्यावर कारवाईला त्यांची इस्टेट जमा करावं नाही का सरकारमध्ये? गरीबा गुरीबांना द्या. एक मिनिट, आता लॉकडाऊन लागलं बरोबर का नाही? लॉकडाऊन मध्ये करोना वगैरे हे जे लावलं त्याच्यानंतर हे चाललं, त्याच्यानंतर सरकारचा किती लॉस आहे? काय झालं लॉस? आता लॉस काय सगळ्यांचाच आहे. काय झालं सरकारचं? सरकार काय लॉस आहे? सरकारचं काय 50 रुपयाचं पेट्रोल 100 रुपये. ग्रामीण अर्थव्यवस्था मोदी सरकारने डॅमेज केलेली आणि शहरीकरण उंचावलं. शहरीकरणात त्यांनी फक्त त्यांची मतं आणि त्यांचे खासदार निवडून आणणे, सत्ता बाळकावणे. तुमचं गाव कोणतं आहे? माझं गाव अहमदनगर जिल्हा तुमच्याकडे पुन्हा हवा आहे सध्या? हवा काम विखे साहेब काम चांगलं करतात. विखे साहेब आता बीजेपी बरोबरच आहे ना? आहेत ना बीजेपी बरोबर, पण ते काय तुम्ही तर म्हणता मोदींनी. आम्हाला त्यामुळे विखे साहेबांना आता मतदान नाही करायचं. कोणाला करणार? आम्ही आता विरोधात लंके साहेबांना करणार. हा? लंके साहेबांना करणार. आम्ही आम्ही आता जर ग्रामीण माणसांना जर मोडत असले, ग्रामीण माणसं तुम्ही फक्त शहरीकरण पाहता. आम्ही शहरीकरणाच्या विरोधात नाही, पण तुमची लॅपटॉप वर भाकरी भाजली जाणार आहे का साहेब? बाबा यांच्याकडे म्हणतात ते तिकडे मजुराची जोडी बघा साहेब. कांदा 10 रुपये किलो आहे, मजूर 600 रुपये 600 रुपये रोज मागतो, शिवाय खाऊन पिऊन. म्हणजे तो 700-750 ला पडतो. ही अर्थव्यवस्था गेली कुठं? हे सगळं असताना बाबांचं म्हणणं आहे का बाबांचं विशेष प्रेम आहे खासदार साहेबांवर आणि ते असलंच पाहिजे. माझंही प्रेम आहे विखे साहेबांवर, लंके साहेबांवर. प्रेमापोटी नाही. आमचं आज याच्यावर चाललंय का मोदी सरकार डॅमेज करतंय ग्रामीणला. तुम्ही आता ठरलंय तुमचं निलेश लंकेवर जा. विरोधात बाबा यांचं ठरलंय अहमदनगर मध्ये निलेश लंकेबरोबर जायचं. तुम्ही इकडे आढराव पाटलांबरोबर आहात, म्हणजे तुम्ही आता मोदींना सपोर्ट करताय आणि मोदींच्याच विरोधात तुम्ही बोलताय केंद्र धोरणात. आता असं आहे की अजितदादा आहे, अजितदादाला वळसे पाटील आहे आणि खासदार आहे. आता कोणाकडे तरी काहीतरी केलंच पाहिजे. आता याच्याकडे नाही, आता एक काही जण म्हणणार याच्याकडे नाही, काही जण त्याच्याकडे नाही, पण काय शेवटी होईल त्यांचं नशीब. का ते म्हणतात ना आता का दिल्लीमध्ये एवढा गोंधळ केलाय सर्व पाहिलं. ते म्हणतात का दिल्लीमध्ये मोदी नको. नाही मोदीचं काम चांगलं आहे बरं का. ते मोदींचं काम चांगलं आहे.
नाही मोदीचं काम चांगलं म्हणताय तर मग तुम्ही कांद्याला आता का आरडता? बाकीच्यांनी उठाव घेतला पाहिजे, आपल्या शेतकऱ्यांनी द्राक्षाची काय अवस्था आहे सर? द्राक्ष काय, कांदा सोडा, द्राक्ष काय, डाळिंब काय, बाबा इकडे इकडे द्राक्षाची काय अवस्था आहे? द्राक्ष 30 रुपये हे बघा, किलो. माझ्याकडे सुद्धा शेती आहे, तो विषय नाही. आपलं म्हणणं आहे इथल्या लोकांनी म्हणाय पाहिजे आम्हाला हा भाव करून द्या. 100 शेतकरी आपण एक घेऊन एक दादा तुम्ही नेता आहे, तुम्ही नेता आहे आणि एवढ्या लोकांनी म्हणलं पाहिजे आम्हाला हा भाव पाहिजे नाही तर आमचं हे सगळं बंद करणार आहे. काय वाटतं मला कसं असतं दादा, कसं असतं? कोणती सत्ता आली, कोणाची सत्ता आली, ऐकून घ्या माऊली, ऐकून घ्या सर ऐका ना, माऊली, ऐकून घ्या ऐका ना, कसं आहे कोणती सत्ता आली ना दादा, तुमचे जर ग्रामीण लोक जर नाही निवडून आले, तुमचे शहरीकरण आले, तुम्ही शहरीकरणाचे हे करता. आता काय खरी वास्तवस्थिती आपला ग्रामीण शेतकरी याच्यात गेलाय सर, का तो फक्त माझा नेता माझा नेता मी मानतो म्हणून मी करतो, पण माझ्या नेत्याचा वर आहे ना दाबला जातो, माझा नेताच दाबला. आज तसं जर पाहिलं तर ते नोकर वर्गाला जपातात, कारण त्यांना आयुक्त 5वा आयुक्त 6वा आयुक्त 7वा आयुक्त सगळं आयुक्त त्यांना दिलं, त्यांच्याकडे ठेवायलाही स्टेट नाही, त्यांनाच पगार. तुम्ही तर म्हणता ना आता मग बीजेपीचं सरकार पाहिजे. हे बघा जो नोकऱ्या बंद ठेवल्या मोदी साहेबांनी. 2 वर्ष कोरोनात मोदी साहेबांनी नोकऱ्या बंद ठेवल्या, स्वाभिमानी शेती चालू ठेवली. मग का शेती चालू ठेवली? का तर खायला पिकलं पाहिजे म्हणून चालू ठेवलं. काय म्हणा नाही आता हे बघ, शेती जर नाही केली तर आका समाज उपाशी राहील. शेती ती केलीच पाहिजे, पण शेतीमध्ये आज इथे मजूर घेता येणार, मजुरी आहे कबूल नाही, त्याला बाजार मिळत नाही. तुम्ही दोन्ही बाजूने कसं काय बोलता मला तेच कळत नाही. तुम्ही दादा माझंही प्रेम आहे. तुम्ही दिल्लीत होते मोदी पाहिजे, तुम्ही म्हणता दिल्ली, तुम्ही नाराज आहात. दिल्लीहून आलाय. हा, दिल्लीहून नाराज. कुणी केलं पाहिजे? एवढ्या खासदारा मिळून नाही केलं पाहिजे, एकाने केलं पाहिजे का? आपण केलं पाहिजे. माझ्या दूध दादा 25 रुपये लिटरनी जातं. तुम्ही नाराज, यावेळेस बदल होईल. 100% झाला पाहिजे. बदल तुम्हाला काय वाटतं? आम्ही बदल? नाही बदल तर झालाच पाहिजे. बदल झाला पाहिजे. मग काय तुमच्या भागात कोण? डॉक्टर अमोल कोल्हे. नाही आमच्याकडे नाही बदल नाही व्हायचा, कारण नाही पैशावाली मंडळी येते. पैशाचा निवडणुकीत काय संबंध? पैसे देणार. पैशाचा निवडणुकीत काय संबंध? पैसा बघून मतदान करायचं का? पैसा म्हणून नाही, ते पैसा बघून मतदान करायचं म्हणून नाही, पण आज हे बघा दोन पक्ष असतात आणि 2 पक्षामध्ये सगळीकडे ते असतात. आता 6 झाले. दोन पक्षामध्ये जो किरकोळ समाज जमा करायचा तो केवळ पैशाने जमा केला तोच मुंशी निवडून तुम्ही सरपंच आहेत 15 वर्ष, हा. तुम्ही स्टेटमेंट देता, तुम्हाला ठीक वाटत आहे नाही का टेन्शन आहे? आहे ना. पैसे आणि सुद्धा काय तुम्ही- एवढं काम- तुम्ही इनडायरेक्टली म्हणताय हे का बघा, मतदाराला पैसे द्यावे लागतात. दादा, अशी परिस्थिती मी 92 सरपंच झालो. मी हायस्कूल काढलं, मी पाण्याची योजना आणल्या, रस्ते केले, देवळं केली, कित्येक जणांचे लग्न करून दिले पदर पैशानी. आणि असं वाटतं माझ्या गावात येऊन चौकशी करा, पण परिस्थिती लोकांना त्यांची काही गरज नाही. मग काय पाहिजे? त्यांना फक्त पैसा पाहिजे. तुम्ही कोण आहेत ते काही विचार करायचे नाही, पैसे देता का नाही तर काही गरज नाही. म्हणून तुम्ही म्हणताय का म्हणून तुम्ही म्हणताय आढळराव पाटील निवडून येतील? नाही कसं होतंय तो पैसे द्या असं काही नाही. लोक सामान्य आहे माणसं, तसाच बाकीच्यांपेक्षा बरा मनुष्य आहे. नाही आढळराव हा मनुष्य बरा आहे. कोणी तुम्ही कुठं नाव काय तुमचं? त्याचं कुठलाही तिकडचे. काम होईल काम होईल. तर तो काम करून देणार आहे. या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या. एकच प्रश्न शेवटचा विचारतो. बाबा म्हणतायत की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा कुठे पण मतदारसंघ पैसा महत्वाचा आहे. पैशाबद्दल काय? पैसा महत्वाचा जरी असला तर नाही पैसा, आता त्यांचं इनडायरेक्टली काय म्हणणं तुम्हाला कळलं का? पैसा तुमच्या खिशातून आला, शेतकऱ्याच्या खिशातून लबाडून जर तुम्ही पैशावले होत असेल, कसं आहे कोणाच्या खिशातून घाम गाळलेल्या शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा. इनडायरेक्टली ते म्हणतात हे का मतदार पैसा घेतो, इनडायरेक्टली म्हणतात. नाही मतदार पैसा घेत नाही. 200-500 त्याचं कुटुंब चालत नाही दादा. हे पैसा घेणारे पैसा चालणार नाहीये. सुरुवात आता माझ्या रूपाने थोडी जरी झाली 10-5 वर्षात बदल नक्की होणार आहे. आमचं काय भाजप सरकार आहे ना, सत्तेवर आल्यापासून आहे ना, शेत्या विकायची वेळ आली शेतकऱ्यांवर. तुमचं गाव कोणतं? बेलापूर. तुमच्याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे का? नाही आमच्याकडे अकोला मतदारसंघ आहे. अकोला आहे. हा. तुमच्याकडे स्टँडिंग खासदार कोण आहे? शिर्डी राईट. शिर्डी ना, बरोबर हा, आहे. हा. स्टँडिंग खासदार कोण आहे? आता लोखंडे होता, हा. आता कोणत्या पक्षाचे होते ते? लोखंडे शिवसेनेचा होता, हा. तो शिंदे गटात गेला. मग आता भाऊसाहेब वक्तवरे उद्धव गटात उभा राहिले. काय वाटतं काय होईल? काय वाटतं हे एवढी गिरोटीन मध्ये घालायच्या कामाची, गिरोटीन मशीन मध्ये त्याच्याने काय होईल? कामाचं नाही. फ्रान्स मध्ये राज्यक्रांती झाली तेव्हा काय झालं माहिती हा. का? फ्रान्स मध्ये गिरोटीन मशीन मध्ये आजच्या पुढारी घातली. एक पुढारी ठेवायच्या उपयोगाचा नाही. आपल्या देशात एवढे घातलं कसं होईल? शेतकऱ्यांचा फार पूर्ण वाटोळ केलं भाजप सरकारने.
काँग्रेस सरकारने उद्धव ठाकरेंनी 2 लाख रुपये येऊन शेतकऱ्यांची खर्च जरी सोसायटीची कमी केली होती, यांनी फक्त ऑनलाईन कोणाला रुपया मिळाला नाही, ऑनलाईन रुपया नाही. पण हे 200 एवढे 550-600 खासदार जाणार आहेत आता, बरोबर आहे का? एवढे आमदार आहेत 200-300 एवढे जण आता हे कसं करायचं असे तुम्ही म्हणताय? तुम्ही ते मशिनीत घालायचं वाटतं. ईडी सीबीआय लावून सगळ्यांचं वाटलं करणार, दुसरं काय करणार? ईडी आणि सीबीआयने काय वाटोळ केलं? कोणी मंत्र्यांनी पंतप्रधानांनी त्यांनी सांगायचं आणि छापा टाकायचं. ईडी आणि सीबीआयची भीती त्यालाच असेल ज्याने भ्रष्टाचार केलाय. भाजपला का नाही? भाजपला का नाही ईडी पडत? सांगा ना. चुकले ते चुकले ना. कोण चुकले? अरे सगळे चुकलेले भाजपमध्ये गेले का? सगळे स्वच्छ होतात. भाजपमध्ये गेले का? चोऱ्या जिल्हे? प्रश्नच नाही. तुमचं काय म्हणणं आहे? माझं काय म्हणणं आहे? हे जेवढे भ्रष्टाचारी आहेत ना, तुम्ही सगळ्यांची लिस्ट काढा आणि सगळे पदावरून खाली करा, एकही ठेवू नका का? हे खरंय. सर, आमचं म्हणणं तुमचं काय मत आहे- आहे? तुमचं काय मत नाही का? बोलायचंच नाही का याच्यावर? मौन मत. बरं, राजकारण खुश आहे का नाही खुश आहे? हा? राजकारण खुश? मौन पाळलं यांनी. मत लोकसभा होस्तोवर बोलणार नाही का? लोकसभा होस्तोवर बोलणार नाही. लोकसभा होस्तोवर बोलणार नाही. मी करमुली प्रकल्प काढला एवढा मोठा आणि त्याला 40 कोटी टाकून प्रकल्प धरण तयार झालं. तुम्ही केला? आम्ही राजकारणातून मी रामकृष्ण मोरे, मला जरा प्रश्न पडला का तुम्ही केला एवढा मोठा? तुम्ही काय खासदार उभे राहिले? रामकृष्ण मोरे खासदार, आम्ही मोरे आणि ते पण, म्हणून म्हणलं आमच्या भागात काहीतरी एखादी योजना झाली पाहिजे, म्हणून आमच्याकडे इकडे टिंबा आणि इकडे चास कामान, म्हणून आम्ही म्हणला तेव्हा त्यांनी नाही नाही, मुद्द्याचं बोलू आपण. तुमचं धरण झालेलंच आहे, त्याचं पाणी कुठे जाणार नाही. पाणीच दिलं नाही ना. किती जागेवर तुमच्या भागामध्ये बरेच जण मुद्दे इकडे ऐका ना. आता सध्या हे म्हणतात बीजेपीचं सरकार नकोय, त्यांनी शेतकऱ्याचं वाटोळ केलं, आणि तुम्ही म्हणता या ठिकाणी एका अर्थे दादांना सपोर्ट करून बीजेपीचं सरकार पाहिजे. त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आता असं आहे का, कंचही झालं त्यांनी कारभार हा खाल्ल्या लोकांनी कसा करायचा आणि वरल्या लोकांनी कसा, हा गावागावामध्ये सुद्धा हा फरक जमलं. सरपंच साहेबांना प्रश्नच कळला नाही. नाही ना. सर, कसं आहे, मोदी साहेबांचं काम चांगलं, पण कोणासाठी? शहरीकरणासाठी. आणि त्यांनी आमचा ग्रामीण तुडावला, त्याचा सगळा पैसा तुम्ही शहरीकरणात न्याला. या ठिकाणी आम्ही कोणाच्या वैयक्तिक नाही. या ठिकाणी सगळे शेतकरी बोलतायत. आणि आंबेगाव म्हटलं ना आणि जुन्नर म्हटलं की इकडे भरपूर प्रमाणामध्ये एमआयडीसी नाही. त्यावेळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न ते प्रश्न मांडणं गरजेचं आहे. जो कुणी पण खासदार निवडून येईल त्याला पहिली विनंती आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न बाबांनो दिल्लीत मांडा तुम्ही, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये प्रश्न नाही मांडले तर उमेदवारांना फिरून देणार का? फिरून नाही जाणार ना साहेब आम्ही. येणाऱ्या काळात तुम्हाला फिरून दिलं जाणार नाही. अजूनही लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्यात. पाहूयात पुढे काय बोलतात शेतकरी.